संविधान वाचवा, लोकशाही जगवा, सत्याचा मोर्चा मुंबईत. सविस्तर वृत्त असे की संविधान वाचवा, लोकशाही जगवा या घोषवाक्याखाली बोगस व दुबार मतदार यादीविरोधात आज मुंबईत भव्य सत्याचा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात तसेच कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली निघाला. मोर्चाची सुरुवात आझाद मैदान येथून झाली असून शेवट मुंबई महानगरपालिका कार्यालयावर करण्यात आला. मोर्चादरम्यान नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे पारदर्शक व निर्दोष मतदार यादी तयार करण्याची मागणी केली. दुबार नावे, बोगस मतदार आणि बनावट यादींचा लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणले. मोर्चात हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाले होते. मतदार यादी शुद्ध करा, लोकशाही वाचवा, संविधान जगवा अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर मतदार यादीतील अनियमितता दूर केली नाही तर राज्यभरात येणार स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणूक मतदान न करता तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. SK पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी मुंबईचे ब्युरो यांचा खास रिपोर्ट. आज मुंबई या ठिकाणी सत्याचा मोर्चा हा इंडिया आघाडीतर्फे निघालेला आहे. या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष हा सहभागी झालेला आहे. मुद्दा हा आहे की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये BJP RSS यांनी एक निवडणुका याच्या निमित्ताने धुमाकूळ माजवलेला आहे. एक निवडणूक यादीमध्ये घोळ करून या यादीमध्ये 20-30 वर्ष मृत्यू होऊन लोक मेलेले आहेत. त्यांचंसुद्धा या निवडणुकीमध्ये मतदान होत असेल आणि ते मतदान करून हे BJP आणि शिंदे आणि अजित पवार हे निवडून येते असेल, त्यांना चॅलेंज आहे की बॅलेट पेपरवर निवडणूक तुम्ही निवडून दाखवा तर तुम्हाला खरं समजू आम्ही. हा मोर्चा यासाठी आहे की मतदार यादीमध्ये चुकीचे आहे. या महाराष्ट्रामध्ये तसा कुणीही माणूस नाही, अशा माणसाचे सुद्धा मतदार यादीमध्ये नावे घुसवलेले आणि त्याचे मतदान घडवलं जातं आणि असं घोळ करून हे निवडणूक जिंकतात. आणि विरोधी पक्ष असेल, जो कष्टकरी समाज आहे, जो आदिवासी शेतकरी समाज आहे, त्यांना आंदोलन करण्यापासून, त्यांना विरोध करण्यापासून त्यांना दडपले जातं आहे. त्याने आंदोलन केलं तर त्याला जनसुरक्षा नावाचा कायदा काढून त्याला जेलमध्ये डांबण्याचं काम हे सत्ताधारी BJP RSS प्रणित सरकार करीत आहे. यालाच विरोध करण्यासाठी हा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आज या सत्याच्या मोर्चामध्ये उतरला आहे. आणि यापर्यंत या मतदार यादीमध्ये घोळ हा संपत नाही आणि ज्या महाराष्ट्रातले रहिवासी आहेत त्यांच्याच योग्य मतदान होत नाही, यादीमध्ये नावे येत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. आणि या BJP RSS सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय आज सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आणि इतर आमचे सगळे डावे पक्ष आणि महाविकास आघाडीचे पक्ष हे शांत बसणार नाही. हेच आजच्या या मोर्चाद्वारे आम्ही सांगू इच्छितो. लोकशाही वाचवा, और संविधान के देश में वोट चोरी नहीं चलेंगे. सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याहून आलेल्या आहेत. शेकडोच्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे. जे मतदान चोरी झालेलं आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे. बोगस मतदान हटवा आणि जे खरे मतदान आहे त्याचं समाविष्ट केलं पाहिजे. मतदान यादी दुरुस्त करा म्हणून याच ठिकाणी या मोर्चामध्ये सत्याचा मोर्चा आहे. या मोर्चात आम्ही सहभागी झालेलो आहोत. नेमका मतदान चोरी होत कसे आहे, यादीमध्ये की EVM मध्ये? मतदान हे EVM मध्ये चोरी होत आहे आणि हे EVM सरकार आहे. हे सरकार गेल्याशिवाय जनतेला न्याय मिळणार नाही, शेतकऱ्यांना शेतीला रास्त भाव मिळणार नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही आणि आदिवासी कायद्याची अंमलबजावणी होणार नाही. हे सत्यशोधक लाल वादळाची नेमकी अंमलबजावणी